पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? सोनम वांगचुक यांना पाठिंबा देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवाजी पार्कात आंदोलन, ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. किती धाका, तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे. हिम्मत असेल तर आता निवडणुका जाहीर कराव्या, शिवतीर्थवरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर खणाघात. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवतीर्थवर आयोजित आंदोलनामध्ये नगरसेवक राजू संजय पाटील यांची उपस्थिती, सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं वक्तव्य. राजनाथ सिंग यांच्या पाया पडून सुप्रिया सुळेंनी घेतला आशीर्वाद, दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीनंतरचा सुळेंचा व्हिडिओ व्हायरल. मारकुटा रमेश म्हात्रे पोलिसांना शरण, तरीही माज उतरला नाही. पोलीस स्टेशनमध्ये खुर्चीवर हात ठेवून रुबाबात बसल्याचा व्हिडिओ चर्चेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये पुरामुळे हाहाकार, पूंछमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू, मदत आणि बचाव कार्य सुरू. कोकणात पावसाचं जोरदार पुनरागमन, रत्नागिरीमध्ये जगबुडीनं ओलांडली धोक्याची पातळी, तर आंबोली पर्यटकांनी फुललं. इराणचा जॉर्डनवर निशाणा, 2 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू, 1 बेपत्ता आणि अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर. क्रिकेटच्या पंढरीत वर्ल्ड रेकॉर्ड, बेथेल डकेटच्या जोडीचा मोठा कारनामा, टीम इंडियाला विजयासाठी 388 धावांचा आव्हान. पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. नीट परीक्षेमध्ये बीडच्या सोहम गवते या विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेनुसार 522 गुण अपेक्षित होते आणि स्कोअर कार्डवरती अवघे 95 गुण मिळालेले आहेत. त्यामुळे सोहमने या निकालावरती आक्षेप घेत NTA मेल करून आणि कॉल करून तक्रार केलेली आहे. मात्र यावरती अद्याप रिप्लाय आलेला नाही. 16 तासात रिप्लाय येईल असं सांगितलं, मात्र 2 दिवस उलटून सुद्धा प्रतिसाद मिळालेला नाही आणि यामुळेच आता गवते कुटुंबाने कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. तू या संदर्भात आरोप केलेला होता आणि तक्रार देखील NTA केली. काय त्यांचं उत्तर मिळालं आणि तुझा काय नेमका याच्यावर दावा आहे? सर, पहिले तर जेव्हा रिझल्ट आला त्या टाइम 95 दिसले, तर आम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल केला. ते म्हणले तुमची स्कोअर कार्ड आणि OMR शीट अटॅच करून आम्हाला ईमेल आय डीवर, हेल्पलाईन ईमेल आय डी जी आहे ना त्याच्यावर सेंड करा. तर आम्ही ती 5-6 वेळेस सेंड केली. त्यानंतर रिप्लाय नाही आलं, तर आम्ही काल जवळजवळ 10:30 वाजता परत एकदा हेल्पलाईन नंबरवर कॉल केला. ते म्हणले आम्ही तुमचं ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर हायलाईटला टाकलाय, तुम्हाला 16 तासामध्ये अपडेट येऊन जाईल. पण अजून काही अपडेट नाही आली, रिप्लायही नाही आला. 16 तास होऊन गेले का? हो. अच्छा, आता कॉल लावला तर कॉल लागतो त्यांचा? आता वर्किंग आवरमध्ये लावला तर लागतो. आता नेमकं तुझी मागणी काय असणार आहे आणि तू मेहनत केलेली होती, त्या मेहनतीचं फळ आणि ज्या पद्धतीने सुरुवातीला जो OMR शीट डाउनलोड करण्याचा हा नेमका कालावधी कोणता होता आणि जी संपूर्ण निकालाची प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडली? OMR डाउनलोडचा पोर्टल त्यांनी 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत ओपन होतं. त्या टायमिंगला मी डाउनलोड केली. त्यानुसार माझे मार्क 522 येतात. पण स्कोअर कार्डवर बघितलं रिझल्ट लागल्यावर तर 95 येतात. तर माझी फक्त NTSC विनंती आहे की माझे त्यांनी पेपर परत एकदा रिव्हॅल्युएट करावेत, रिचेक करून मला ते मार्क अपडेट करून दिले तर चांगलं. तुम्ही NTA तक्रार केली, त्यांचा रिप्लाय काय आला आणि आता तुमचा पुढचा स्टँड काय असेल? काल सकाळी रिप्लाय त्यांनी काही दिलेलं नाही आणि त्यांनी आम्हाला 16 तासाची मुदत दिली. रात्रभर जागरण करून आम्ही त्यांच्या रिप्लायची वेट बघत होतो, पण त्यांचा काही रिप्लाय आम्हाला आलेला नाही. आणि आम्ही गरीब शेतकरी कुटुंब आहोत आणि उदरनिर्वाह करून हे करतो आणि त्यांनी अभ्यास भरपूर केला आहे. NTAला एवढीच आमची मागणी आहे की त्यांनी जे परिश्रम केले त्याला जे 522 मार्क आलेले आहेत आणि स्कोअर कार्डवर ॲक्च्युअली त्यांनी 95 मार्क दिले, तर फक्त त्याचं स्कोअर कार्ड आणि त्याची जी ओरिजिनल OMR शीट आणि NTAने जी दाखल केलेली जी आन्सर की आहे ते दोन्ही त्यांनी पाहावं काळजीपूर्वक आणि दोन्हीमध्ये किती तफावत हे करावं पारदर्शकतेने त्यांनी फक्त पाहावे. आणि आम्हाला केली पण तक्रारीवरती काय रिप्लाय आला का? आता तुमचा पुढचा स्टँड काय असेल? त्यांनी काही रिप्लाय आम्हाला वगैरे काही दिलेलं नाही, काही नाही. आतापर्यंत त्यांचा आम्ही वेट बघितला, परंतु आता साहजिकच आम्हाला शेवटी दुसरं जे पावलं मग ते
जे हायकोर्ट वगैरे जे म्हणतात वकिलाच्या त्यांच्या माध्यमातून आम्हाला थोडं नंतरचं पाऊल हे करावं लागणार आहे. NTA कडून सांगितलं जातं की जे विद्यार्थी अशा पद्धतीनं जे बदनामी करायचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती कारवाई करू, ही धमकी देण्यापेक्षा आमची जी शंका आहे ती दूर करा, अशी मागणी देखील पालकांनी केली. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड. तर उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलेल्या टीकेनंतर भाजपाकडून सुद्धा पलटवार करण्यात आला आहे. तुमचं काम जोरात चालू द्या आणि मी सांगितलंय की हम दोन हमारा एक. तुम्ही पुढे मागे तुम्ही 3 जण राहाल. अनेक आता लोक अजून फुटण्याच्या मार्गावर आहेत. खासदार तर काही राहिले नाही, 2-3 मोटरसायकल राहिले आहेत. आमदारांची तीच अवस्था आहे, महापालिकेच्या नगरसेवकांची पुढे मागे तीच अवस्था होणार आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही पुढे झुका का मान कापा, आम्ही काही कापत नाही, आम्ही काही करत नाही. तुम्ही तुमचे ताट मानेने उभे राहा आणि असंच तुमचं काम चालू द्या. आदित्य ठाकरेंना काय आता त्याच्याबद्दल मी काय बोलतो, त्याच्याबद्दल मी काय बोलावं आदित्य ठाकरेंबद्दल. आता स्पष्ट बहुमत आमच्याकडे या ठिकाणी, 2/3 बहुमत पार्लमेंटमध्ये आमचं त्या ठिकाणी होतंय. राज्यामध्ये तर त्यांचं काय, तुम्हाला माहिती त्यांचं काय राहिलं काय नाही राहिलं म्हणून. मला असं वाटतं की त्यांनी आमच्या बहुमताकडे न बघता आम्ही काय केलं पाहिजे काय नको, यापेक्षा तुम्ही काय करा, तुमचा पक्ष कसा वाचवता याकडे तुम्ही लक्ष ठेवा. स्वतःचा पक्ष सांभाळता येत नाही, त्यांचे आमदार खासदार टिकवता येत नाही, त्यांना न्याय देता येत नाही, या राज्यासाठी काही करता येत नाही. स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर फक्त घरात बसून राहिले, त्यांना राज्य सांभाळता आलं नाही. ते उद्धव ठाकरे आता सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्यावर टीका करायला लागले. उद्धवजी, पहिले आपलं राजकारण सांभाळा, पहिले आपला पक्ष सांभाळा आणि नंतर सन्माननीय मोदीजी यांच्यावर टीका करायची हिंमत करा. गेल्या अनेक दिवसापासून संघाचं नाव घेतल्याशिवाय उद्धव ठाकरे यांना जेवण गोड लागत नाही असं वाटतंय. त्यामुळं चांगली गोष्ट आहे, किमान ज्या संघाला ते नाव मोठं ठेवायचे, आता दिवसातून 10 वेळेस संघाचं नाव ते या ठिकाणी घेत आहेत, भारतीय जनता पार्टीचं नाव घेत आहेत आणि या देशाचं कणखर नेतृत्व सन्माननीय आदरणीय मोदीजी यांचं नाव ते या ठिकाणी घेत आहेत. त्यामुळे आम्हाला आनंद आहे की किमान दररोज ते आमचे या ठिकाणी नाव तरी घेत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेमधला मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना अखेर शरण आलेला आहे. कोर्टानं त्याची रवानगी ही न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे. डोंबिवलीमधील पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये आपल्या गुंडांसह घुसून रमेश म्हात्रेनं डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केली होती. या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक सुद्धा केली होती. पण कल्याण कोर्टानं त्याची जामिनावर सुटका केल्यानंतर डॉक्टर संघटना आक्रमक झाल्या. संघटनांकडून संपाचा इशारा देण्यात आला होता. अखेर हायकोर्टानं या प्रकरणाची सुमोटो दखल घेत म्हात्रेसह त्याच्या साथीदारांचा जामीन रद्द केला. दरम्यान हायकोर्टानं ठरवून दिलेल्या वेळेत म्हणजे आज संध्याकाळी रमेश म्हात्रे पोलिसांना शरण गेला. त्याला ताबडतोब कोर्टात दाखल करण्यात आलं, कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि कोर्टानं 3 ऑगस्टपर्यंत म्हणजे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावली आहे. दरम्यान म्हात्रेचा पोलिसांना शरण गेल्याचा व्हिडिओ समोर आला. अजून सुद्धा गुर्मी कमी झालेली दिसत नाहीये. एखाद्या गुंडाप्रमाणे तो पोलीस स्टेशनमध्ये खुर्चीवर एक हात ठेवून बसला होता.